नमस्कार मंडळी. हे संत एकनाथ महाराज यांचे बहिरा झालो या जगी हे भारूड अध्यात्म आणि सामाजिक प्रबोधनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यांनी आपल्या भारुडांतून संसारातील विसंगतीवर आणि मानवी स्वभावावर मार्मिक टिप्पणी केली आहे. आज आपण त्यांच्या अत्यंत प्रसिद्ध अशा बहिरा झालो या जगी या भारुडाचा भावार्थ समजून घेणार आहोत. हे भारूड केवळ वरवरचे मनोरंजन नसून ते एका साधकाची अवस्था आणि जगाचा दांभिकपणा मांडणारे एक आध्यात्मिक रूपक आहे. या भारुडात एकनाथ महाराज म्हणतात की मी या जगासाठी बहिरा झालो आहे. पण हा बहिरेपणा शारीरिक नसून मानसिक आणि आध्यात्मिक आहे. माणूस सतत लोकांची स्तुती, निंदा, प्रपंचातील कटकटी आणि वायफळ गप्पा यात अडकलेला असतो. महाराज सांगतात की मी जगातील वाईट गोष्टी ऐकण्यासाठी कान बंद केले आहेत. मला आता फक्त हरीचे नाव आणि सद्गुरूंचे शब्द ऐकू येतात. बाकी सर्व माझ्यासाठी शून्य आहे. कुणी आपली निंदा केली किंवा वाईट बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष करावे. बहिरे होणे म्हणजे टीकेने विचलित न होणे. बाहेरचा गोंगाट थांबला की आतला आवाज, आत्मसंवाद ऐकू येतो. ध्येय गाठण्यासाठी आजूबाजूच्या विचलित करणाऱ्या गोष्टींकडे डिस्ट्रॅक्शन्स, दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. आजच्या काळात आपण फेसबुक, व्हॉट्सअॅपवर सतत लोकांच्या प्रतिक्रिया वाचतो. कुणी वाईट कमेंट केली की आपण अस्वस्थ होतो. इथे बहिरा होणे म्हणजे त्या नकारात्मकतेचा आपल्या मनावर परिणाम होऊ न देणे. जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी वेगळे करू पाहते तेव्हा समाज त्याला हे तुला जमणार नाही असे म्हणतो. अशा वेळी यशस्वी होण्यासाठी जगाच्या त्या टोमण्यांकडे बहिरा होऊन आपल्या कष्टावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. थोडक्यात सांगायचे तर बहिरा झालो या जगी म्हणजे समाजात राहूनही स्वतःची शांती न गमावणे. संतांनी सांगितलेला हा विचार आजही तितकाच लागू होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. या संपूर्ण भारुडाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.